होते प्रोजेक्टेड स्कोर म्हणजे बॅटिंग चांगली झाली आतापर्यंत 29 झाल्यात तिसऱ्या ओव्हरला. इकडे मात्र आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. आशिष कौल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. ओव्हर नंबर 30. यावेळचा बॉल पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर उसळी प्राप्त करणार होता आणि त्याचवेळे बिहाइंड विकेट या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न सूरज पाटील करतात, परंतु हा प्रयत्न मात्र आपण जर पाहिला तर अपयशी ठरला. लास्ट मोमेंटला चेंडूने मात्र विकेट किपरचा वेध घेतलाय. धावसंख्या मात्र तिथेच थांबली 29 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक बॉल लगातारचा दुसरा बॉल इथे योग्य टप्प्यावरती सूरज पाटीलच्या अगेन्स्ट टाकलाय. ज्या खेळाडूने या अगोदर धावा बनवल्यात त्याच खेळाडूच्या विरोधात आपण जर पाहिलं तर इथे गोलंदाजी चांगली केली जाते या ओव्हरमध्ये. ज्या खेळाडूने पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या तोच गोलंदाज या ओव्हरमध्ये आपलं कौशल्य मैदानावरती दाखवतोय. जिथे दुसरी ओव्हर पुन्हा एकदा हाताळण्यासाठी तो आलाय आणि मग चांगली गोलंदाजी करायची आहे, कारण समोरच्या 2 ओव्हरमध्ये समोरच्या बॅट्समनने धावा बनवल्यात या. परंतु यावेळचा स्ट्रोक फटका चांगला आहे, सरळ बाट वरती कनेक्ट झालाय आणि आता चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर गुल झालाय. आलाय हा दर्जेदार, झन्नाटेदार, असरदार, बेमिसाल षटकार. षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय इथे पुढे सरकते. धावसंख्या मात्र पुढे सरकते. 35 धावा धावफलकावरती होतात. 35 धावा धावफलकावरती लागल्या षटकार आल्यानंतर. अगदी चांगली बॅटिंग सूरज पाटील इथे मैदानावरती करतात. मेरिट नुसार खेळले जाते सूरज यांच्या माध्यमातून आणि ज्या ज्या वेळी तुम्ही मैदानावरती क्रिकेटमध्ये मेरिट नुसार खेळाल त्या त्यावेळी तुम्ही धावा बनवू शकता हे पाहायला मिळालंय. परंतु यावेळी पुन्हा एकदा कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न केला. सफल होत असताना पुन्हा एकदा बिहाइंड विकेट खेळण्याचा प्रयत्न. या अगोदर काही बॅट्समनचा व्ही शेप हा समोर असायचा, परंतु त्याच वेळेला जेव्हा जेव्हा लेदर बॉल खेळण्यासाठी काही फलंदाज आले म्हणजे सरफराज खान, त्याच वेळेला अजून असे खेळाडू आहेत जे मैदानावरती ज्या वेळी मैदानावरती उतरायचे ना त्यांचा व्ही अगदी बिहाइंड विकेट असायचा, म्हणजे जास्तीत जास्त धावा बिहाइंड विकेट ते जमा करायच्या. आणि इथे सूरज सुद्धा तोच प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा याही वेळेला आता स्लाइस करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरलाय. डॉट बॉल इकडे मात्र आपण पाहतोय हाताळण्यात यश मिळालंय. डॉट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या 35 वरती पोहोचली. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर फक्त 6 धावा गोलंदाजी करत असताना आशिष कौल यांनी मात्र खर्च केल्यात. 35 तिसरी ओव्हर जिथे मार्गस्थ आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत आणि एक चांगली धावसंख्या आली आहे आतापर्यंत मित्र म्हणेन बॅटिंग करत असताना इथे सूरज पाटील यांच्या टीमसाठी. यावेळचा स्ट्रोक फसलाय, चेंडू हवेत आहे, विकेट कीपर चेंडू खाली आणि आता पुन्हा एकदा चुकी केली आहे. गलती करो गलतियां करो पर एक गलती बार बार मत करो, कारण हीच तुमची चुकी तुम्हाला पराभवाच्या छायेत नेत असते. आणि आता तेच दृश्य इथे मैदानावरती आपण पाहिलंय. जसा कॅच सुटला इथे मात्र आपण जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती ती सिंगल आली आहे. 36 धावा धावफलकावरती लागल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये 4 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 36 वरती पोहोचल्या. 36 बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 चौथ्या ओव्हरसाठी अथर्व यांना मात्र आमंत्रित केलं जात आहे. अथर्व माहिमकर यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. ओव्हर नंबर 4 चौथ्या ओव्हरसाठी त्यांना मार्गस्थ केलं जात आहे. समोर सूरज आहे. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि आता इथे बॅट्समन नंबर 1 मैदानाच्या बाहेर पडते. सूरज पाटीलचा खेळ इकडे मात्र संपला. बॅटची हलकीशी एज घेतली बॉलने आणि सरळ विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये जात असताना हा झेल मात्र इथे पकडला. बॅट्समन क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर मात्र परततोय. सूरज पाटील परतलाय तर त्याच्या जागेवरती आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती. पहिल्याच बॉल वरती इथे अथर्व यांना आता आपण जर पाहिलं तर विकेट मिळाली आहे. कॉडन बिहाइंड विकेट इथे झेल पकडत असताना आता चुकी झालेली नाहीये यष्टीरक्षकाकडनं.
यावेळी पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय. चेंडू मात्र आपण पाहतोय एक टप्पे घेत असताना सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय, चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र आता पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकली आहे. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड, 40 धावा धावफलकावरती. या ओव्हरची सुरुवात विकेटने केली, परंतु ज्यावेळी बॅटिंगसाठी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती चिन्मय आलाय, त्याच्या बॅटमधून येणारा हा चौकार धावसंख्येवरती भर टाकून चाललाय. 40 धावा होतात धावफलकावरती. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आणखीन एक बॉल आडव्या बाटने खेळला जातोय. आडव्या बाटने खेळला गेलेला हा स्ट्रोक मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. पण नशीब आपण जर पाहिलं तर आता येथे गोलंदाजाच्या दिशेने आहे की काय, कारण आडव्या बाटने खेळला गेलेला हा फटका कदाचित असं वाटलं चौकार जाईल, परंतु त्याच वेळेला तिथे असणाऱ्या छोट्याशा दगडाला बॉल अडला, उडला आणि त्याच वेळेला चेंडू अडवला सुद्धा. या बॉल वरती 3 मिळाल्यात आणि 3च्या साहाय्याने धावसंख्या 43च्या घरात पोहोचली आहे सुद्धा. 43, 3 बॉलचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती. तीन धावा आल्यानंतर आपण पाहतोय ते स्ट्राईक रोटेट झाली, जिथे आपण जर पाहिलं तर स्ट्राईक रेटवरती आता वैभव यांना पाहायला मिळतंय. त्यांच्या अगेन्स्ट अगदी डॉट बॉल हाताळलाय आणि या डॉट बॉल टाकत असताना धावसंख्या मात्र 43 वरती आतापर्यंत थांबून ठेवली आहे. पुढे सरसावून यावेळी कनेक्शन प्रॉपर आहे. एक टप्पा घेत असताना बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री, 4 रन, चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता 47 वरती पोहोचली आहे. 5 बॉलचा खेळ संपला. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड, 47 धावा धावफलकावरती. शॉर्टम क्रिकेटमध्ये येथे मात्र हेच फटके वारंवार येत असतात आणि त्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. काही चेंडूंवरती सिंगल येतात मिस्ट्रोकच्या, परंतु त्याच वेळेला ज्या वेळी कनेक्शन प्रॉपर होतं ना, त्यावेळी मोठे फटके नेहमी आलेत आणि मागच्या बॉलवरती सुद्धा तेच पाहायला मिळालं. काऊ कॉर्नर वरती तो चौकार आलाय आणि धावसंख्या 47 वरती पोहोचली आहे. 47. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न इथे अपयशी ठरला. शेवटचा बॉल इथे डॉट चाललाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती लागल्यात 1 विकेटच्या साह्याने. चार ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावफलकावरती लागल्यात. मागच्या ओव्हरमध्ये कमी धावसंख्या खर्च करणारं ते षटक पाहायला मिळालं. 1 विकेट त्या षटकामध्ये आली आहे आणि आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 5 5वी ओव्हर हाताळण्यासाठी सत्यजित यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं जात आहे. सत्यजित यांचा पहिलाच बॉल इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे झाला, परंतु त्या बॉलवरती आपण पाहतोय सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. ज्या वेळी आपण प्रॅक्टिस सेशन मध्ये असतो ना, त्या वेळी हे फटके खेळणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळी तुम्ही मैदानावरती उतरता डायरेक्ट तुम्हाला हे फटके खेळताच येणार नाहीत, कारण हा फटका असा आहे, लागला तर आबाद नाही तर बरबाद. यावेळचा बॉल पडल्यानंतर सरळ दांडी गुल करणारा पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल बॅट्समन नंबर 2 मैदानाच्या बाहेर परततोय. अठ्ठेचाळीस वरती दुसरा हादरा आपण पाहतोय. इथे बॅटिंग करत असताना एलिना ए या संघाला लागतोय.
जिथे मैदानाच्या बाहेर वैभव सुद्धा आता परतला. सूरज पाटील परतल्यानंतर वैभव सुद्धा मैदानाच्या बाहेर परततोय. नवीन बॅटर आपण पाहतोय दिनेश मैदानावरती दाखल होतात. दिनेश मुंडे स्ट्राईक एंडवरती आलेत. जिथे आपण जर पाहिलं तर 5व्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहेत. 4.2चा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती बोल्ड स्वरूपात बॅटर बाद झाला. यावेळी पुन्हा एकदा संधी आहे, परंतु ही संधी मात्र आता गमावली आहे. स्टार्ट नव्हता गोलंदाजाचा आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे हा झेल मात्र पुन्हा एकदा ड्रॉप झाला. सिंगल मिळाली. आजच्या दिवसामध्ये एक नेत्रदीपक कॅच पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक हँडने तो झेल मात्र गोलंदाजी करत असताना एका बॉलरने सुद्धा पकडला. म्हणजे या स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर सर्वोच्च झेल तो मानावा लागेल, कारण अगदी फटका सुद्धा तितकाच ताकदवान होता आणि तितकाच चांगला झेल तो तिथे पकडला होता. यावेळचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु ज्या वेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलाय ना, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचमुळे अक्रॉस द लाईन ज्या वेळी बॅट येते, बॉल मात्र बॅटला हुलकावणी देत असताना विकेट किपरच्या दिशेने जातो. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या 49 वरती थांबली आहे, 49. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइड वरती मारलाय. अक्रॉस द लाईन येऊन पुन्हा एकदा याही बॉलला खेळला जात आहे. जबरदस्ती आपण जर पाहिलं ना तर आउटसाइड ऑफ स्टंपचे बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरलाय. या अगोदर सूरज आणि त्याच वेळेला वैभवचा खेळ आपण पाहिला. प्रत्येक बॉल वरती मेरिट नुसार खेळलं जात होतं, परंतु त्यानंतर विकेट गेल्यानंतर ते पाहायला मिळालेलं नाहीये. यावेळचा बॉल ऑन साइड वरती पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, पोहोचलाय. व्हाट अ फंटास्टिक कॅच. चांगला झेल मात्र इकडे पकडलाय आणि बॅटर नंबर 3 मैदानाच्या बाहेर दिनेश मुंडे बॅक टू द डगआउट. पाच ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर आलेख पाहिला तर 50 धाबा धावफलकावरती लागल्यात. 50 धाबा होत आहेत. नवीन बॅटर सुधीर मैदानावरती दाखल होत आहेत. शेवटची ओव्हर येणं बाकी आहे आणि शेवटच्या ओव्हरसाठी नवीन गोलंदाज इथून मात्र वापरला जातोय. मंगेश यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं जात आहे. मंगेश यांच्या खांद्यावरती ही ओव्हर इथून मात्र आपण जर पाहिलं तर सोपवली आहे. मंगेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. जिथे आतापर्यंत जर लक्ष टाकलं तर 50 धाबा धावफलकावरती लागल्यात. जिथे बॅटिंग करत असताना आतापर्यंत 3 बॅटर मैदानाच्या बाहेर परतलेत. 50 ला 3 सध्याची परिस्थिती. शेवटची ओव्हर इथे येणं बाकी आहे आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी मंगेश यांना बोलवलं जातं. स्ट्राईक एंडवरती चिन्मय यांना आपण पाहतोय. यावेळचा बॉल बिहाइंड द विकेट मारलाय. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि आता ती चुकी मात्र महागडी ठरेल. इथे मात्र आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपाने येणारा हा चौकार. वैभव थिटमे यांचा जर विचार केला तर 13 बॉल मध्ये 23 धावसंख्या करत असताना मैदानाच्या बाहेर परतले. त्याच्यानंतर सूरज पाटील यांचा विचार केला तर 10 बॉल मध्ये 13 त्याने बनवल्या. चिन्मय आतापर्यंत मैदानावरती खेळतात. 6 बॉल मध्ये 9 बनवल्यात. मागच्या बॉल वरती लेगबाईच्या साह्याने तो चौकार आलाय. धावसंख्या मात्र आपण जर पाहिलं तर 54 लागली आहे. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न आणि बॅटर इकडे बाद होईल, कारण आपण जर पाहिलं तर बोल्ड स्वरूपात मैदानाच्या बाहेर परततोय. चौथा हदरा यावेळी बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर एलिना ए या टीमला लागलाय. नवीन बॅटर ऋषिकेश मैदानावरती दाखल होत आहे. एलिना ए वर्सेस आपण जर पाहिलं तर वेन्झिया या दोन टीम मध्ये चालू असणारी ही मॅच.
यावेळचा फुलटॉस बॉल होता, परंतु अगदी धीम्या गतीने टाकलेला हा बॉल बॅटवरती तितका चांगला आलेला नाहीये. जोपर्यंत बॉल अडवून फेकला जाईल तद्वरती या बॉलवरती सिंगल भेटेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. धावफलकावरती जर लक्ष टाकलं तर 55 धावा धावफलकावरती होतात. 55. यावेळचा बॉल हवेत खेळलाय. डीप मध्ये लॉंगॉनवरती खेळाडू तैनात आहे. जोपर्यंत बॉल वरती येईल कॅच मात्र इथे ड्रॉप केली जाते आणि जोपर्यंत फिल्डर पुन्हा एकदा बॉल अडवून फेकेल तद्वरती या बॉल वरती आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 57 धावा धावफलकावरती या दोनच्या साहाय्याने धावफलकावरती लागल्यात. 57 57 धावा धावफलकावरती होतात. पुढे सरसावत असताना या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता दुसरी धाव घेत असताना इथे बॅटर रन आउट स्वरूपात मैदानाच्या बाहेर परततोय. चांगला थ्रो अडवला. एकाच ऍक्शन मध्ये इकडे मात्र थ्रो केला. यष्टीरक्षकाने गॅदर करत असताना जरूर चुकला, परंतु त्याच वेळेला ग्लव्सला लागत असताना हा बॉल विकेटचा वेध घेणारा ठरला आणि त्यामुळे बॅटिंग करत असताना इथे आपण पाहतोय सुधीर यांना मैदानाच्या बाहेर परतावं लागलंय. नवीन बॅटर आपण पाहतोय मंदार स्ट्राइक एंडवरती. जर्सी क्रमांक 25. उर्वरित बॉलचा खेळ येणं बाकी आहे. बॅटवरती बॉल प्रॉपर लागलेला नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचलाय. 2 कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आता येथे तिसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात मैदानाच्या बाहेर आणखीन एक बॅटर परतेल. धावसंख्या जर पाहिली तर 60 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी 61 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला बॅटर पाठवा मैदानावरती.
जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 61 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 17 मध्ये 60 बनवल्यात आणि आता 61 बनवायच्यात. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. आशिष आणि राजेश सलामीची जोडी मैदानावरती मार्गक्रमण करते. 36 बॉल मध्ये 61 बनवायच्यात. बॅटिंग करत असताना आता मॅचला इकडे सुरुवात होईल. पहिली ओव्हर हाताळण्यासाठी शंकर पवार यांच्या खांद्यावरती हा भार सोपवलाय. 36 बॉल मध्ये 61 बनवायचे आहेत. स्ट्राईक एंडवरती राजेश साठी टाकलेला पहिलाच बॉल इथे पडल्यानंतर अगदी वेगाने विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल. पहिल्याच बॉलची सुरुवात डॉट बॉलने केली आहे. समोरच्या संघाला डोकं वरती काढून द्यायचं नाहीये धाबा बनवत असताना. हे दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. बॅटिंग करत असताना माफ करा गोलंदाजी करत असताना शंकर पवार यांचं हे मूळ ध्येय आहे. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. या बेल्टचा कट केलेला हा बॉल, परंतु पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कल मध्ये शॉट ठडम्यान थोडासा फाईन उभा केलाय आणि त्याचमुळे हा बॉल मात्र इकडे अडवलाय. लगातारचा दुसरा बॉल इकडे मात्र निर्धाव जातोय. दोन्ही बॉल योग्य टप्प्यावरती शंकर पवार यांनी हाताळलेत. वेग आहे, गती आहे आणि त्याच वेळेला टप्पा आणि लाईन सुद्धा आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर समोर राजेश यांना मात्र पूर्णपणे थांबून ठेवलंय बॉल वरती. परंतु या वेळचा बॉल इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला असता, परंतु इथे क्षेत्ररक्षण चांगलंच झालेलं नाहीये. कारण जर कदाचित इथे क्षेत्ररक्षक वाकले असते तर झेल सुद्धा कॅरी झाला असता. एफर्ट्स खूप महत्वाचे असतात मॅच मध्ये आणि ते एफर्ट्स नव्हते आणि त्याचमुळे इथे सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र 1 वरती पोहोचली. 3 बॉलचा खेळ इथे संपलाय. फर्स्ट सिंगल धावफलकावरती ऍड केली जाते. या बॉलचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु हा बॉल पडल्यानंतर सरळ विकेट कीपर कडे चाललाय. डॉट बॉल. या बॉलचा आणखीन एक बॉल योग्य टप्प्यावरती पंचांकडे अपील केली आहे, परंतु ही अपील मात्र फेटाळली गेली. डॉट बॉल आणखीन एक चाललाय. म्हणजे आता शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. काही षटक हाताळलंय शंकर पवार यांनी. पहिले 2 बॉल डॉट आले, त्यानंतर क्षेत्ररक्षकाने मिड ऑन वरती चुकी केली, तिथे सिंगल आली, कॅच सुटली. त्यानंतर आपण पाहिलं तर लगातारचे 2 बॉल टाकत असताना आशिषच्या विरोधात निर्धाव काढलेत. येणारा शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये येणं बाकी आहे. एकच धावफलकावरती. आणखीन एक बॉल सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ झालाय आणि पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इकडे संपला. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धाव खर्च केली एक. काय गोलंदाजी राहिल्या. गोलंदाजी करत असताना शंकर पवार यांच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. एक धावफलकावरती 61 चा पाठलाग केला जातोय. 30 बॉल जिंकण्यासाठी अजूनही आपण जर पाहिलं तर 60 धावसंख्येची गरज आहे. 5 षटकांमध्ये 60 धावा अजूनही बनवायच्यात. एकच धावफलकावरती लागल्या. दुसऱ्या ओव्हरला इकडे सुरुवात होते. स्ट्राईक एंडवरती राजेशसाठी टाकलेला हा बॉल इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजावरती दंडात्मक कार्य पंचांनी घेतलंय. कारण लेग स्टंपच्या बाहेर हाताळलेला हा बॉल
अवांत स्वरूपाची धाव देऊन चाललाय. 2 धावा धावफलकावरती होतात. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 30 बॉल मध्ये अजूनही 59 धावसंख्येची गरज आहे. 30 बॉल जिंकण्यासाठी 59 हे अजूनही दृश्य किंबहुना हे अजूनही समीकरण शिल्लक आहे. या वेळचा बॉल क्विकर वन आता हाताळलाय, परंतु हा बॉल सुद्धा येथे खराब हाताळला जातोय. आणखीन एक लगातारचा दुसरा वाईड इकडे मात्र येतोय. धावसंख्या 3च्या घरात पोहोचते वाईडच्या साह्याने. लगातारचे दोन्ही बॉल दिशाहीन होते आणि त्याचमुळे या दिशाहीन बॉलवरती आपण जर पाहिलं तर त्या 2 धावा आल्यात. आतापर्यंत एकही बॉल या ओव्हरमध्ये झालेला नाही आणि धावसंख्या 3 वरती पहिल्या षटकामध्ये 1, या षटकामध्ये आतापर्यंत 2. या वेळचा बॉल पुन्हा एकदा टायमिंग नाही झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला. बॅटर नंबर फर्स्ट राजेश यांना मात्र हे मैदान आता आणि या मॅच मध्ये हे मैदान मात्र सोडावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिले 2 बॉल वाईड आले होते, परंतु त्यानंतरचा बॉल अगदी योग्य टप्प्यावरती टाकला. आउटसाइड ऑफ स्टंप आणि त्याच वेळेला हाफ वॉलीमध्ये पडलेला हा बॉल इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न, थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हाच प्रयत्न आपण जर पाहिलं तर ते अपयशी ठरलाय. उर्वरित काम तिथे क्षेत्ररक्षक कंप्लीट करत असताना पाहायला मिळाला. झेल पकडला आणि फलंदाज राजेश यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता इथे दाखवलाय. 3 धावसंख्येवरती लागला गेलेला हा पहिला हादरा इथे आपण पाहतोय. यावेळचा आणखीन एक बॉल इथे सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. लगातारचे 2 बॉल वाईड आणि त्यानंतर लगातारचे 2 बॉल निर्धाव टाकलेत. जशी सुरुवात असणं गरजेचं होतं, जशी सुरुवात होणं गरजेचं होतं ती झाली नव्हती, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर दिशा इकडे गोलंदाजाला सापडली आहे. टप्पा सापडला, कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे हे मात्र आता समजून ओळखलंय. आणखीन एक बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा वेगाने चाललाय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर नो चान्स फॉर द बॅटर, कारण स्किट होते बॉल पडल्यानंतर गोलंदाजी करत असताना. अखिल हायम ऍक्शन आहे आणि त्याच वेळेला हायम ऍक्शन मध्ये येथे ज्या वेळी चेंडू टाकले जातात गोलंदाजांचा चेंडू स्किट होत असतो आणि ते मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 बॉल आतापर्यंत या ओव्हर मधील झालेत, 2 धावा खर्च केल्यात. आणखीन एक बॉल, हो हो, व्हाट अ फंटास्टिक कॅच. पुन्हा एकदा झेल चांगला पकडलाय. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या कॅचेसचा नजराणा मैदानावरती पाहायला मिळतोय. एज घेतली बिहाइंड द विकेट, यष्टीरक्षकाने एका हातामध्ये झेल पकडला. बॅटर नंबर सेकंड मैदानाच्या बाहेर. 100 झेल पकडला आणि आणखीन एक बॅट्समन मैदानाच्या बाहेर परतलाय. तर नवीन बॅटर आपण पाहतोय अथर्व माहिमकर स्ट्राइक एंडवरती आता पाहायला भेटेल. गणेश यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. 3 वरती दुसरा हादरा लागला. इकडे पहिला हादरा सुद्धा 3 वरती लागला, त्यानंतर 2 डॉट बॉल आले, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल म्हणजे ओव्हर पिच बॉल होता, त्याला समोर मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच वेळेला बॅटची एज घेतली आणि विकेट किपरने झेल पकडला. आतापर्यंत या ओव्हर मधील 4 बॉलचा खेळ संपलाय, धावसंख्या 3. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यावेळी विकेट मिळाली असती, परंतु येथे आपण जर पाहिलं तर झेल सोडलाय. अभिषेक यांनी मात्र हा झेल सोडला आणि झेल सुटल्यानंतर जिथे एकही नव्हती 2 मिळाल्यात. परंतु हे झेल आपण जर पाहिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित संघाला पराभवाच्या छायेत सुद्धा नेऊ शकतात, कारण एव्हरी ड्रॉप कॅच आउट ऑफ द टुर्नामेंट असं म्हटलं जातं. आणि आता तिथे मात्र कॅच ड्रॉप झालाय, 2 मिळाल्या, 2च्या सहाय्याने धावसंख्या जिथे थांबली होती आता पुढे चालली आहे. 5 धावा धावफलकावरती. छोटासा स्टार्ट इथे अथर्व यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. यावेळचा बॉल कव्हर रिजन मध्ये खेळलाय. 38 सर्कलच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉल अडवेल
तद्वरती इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 6 धावा धावफलकावरती होतात. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या जर पाहिली तर 6 वरती पोहोचली आहे. तिसऱ्या ओव्हरला पुन्हा एकदा सुरुवात होते आणि तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक दिला जाईल, त्यामुळे कोऑपरेट करा दोन्ही टीम. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शंकर पवार यांना मात्र आणलं जात आहे. शंकर पवार आपण यांना पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा मार्गस्थ झालेत. 6 धावा 2 षटकांमध्ये फक्त खर्च केल्यात. यावेळचा बॉल हलक्या हाताने फक्त चिप स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल बॅकअप मिळेल आणि त्यामुळे जिथे एक होती तिथे आता दुसरी मिळाली आणि 2च्या साह्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकली आहे. 8 धावा धावफलकावरती, 8 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 23 बॉल मध्ये 53 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं तर 13.83 चं दाखवत आहे. इथून 13 धावा 13.83 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. मी विनंती करतोय जे पाणी घेऊन गेलेत कृपया आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. डगआउट मध्ये येऊन बसायचं आहे. डगआउट सोडून कुठेही जाऊ नका, अन्यथा कमिटीने जर जो काही निर्णय घेतला तर तुम्हाला तो मान्य करावा लागेल, याची दक्षता घ्या. मॅच चालू असताना कोणीही डगआउट सोडू नका, याची दक्षता घ्या. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 धावा आल्यात. 2 विकेटचा खेळ आतापर्यंत संपला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना वेन्झिया टीमचे जे मेन बॅटर आहेत त्यांच्याच बॅटवरती धावा येत त्यांच्या बॅटमधून धावा येत नाही. तोपर्यंत इथून आपण जर पाहिलं तर जी आशा आहे ती मात्र आता निराशेच्या दिशेमध्ये जाते. कारण जोपर्यंत स्ट्राईक एंडवरती आशिष कौल खेळतील किंबहुना त्यांच्या बॅटमधून धावा येतील तिथून मात्र मित्र म्हणेन सुरुवात होऊ शकते. यावेळचा स्ट्रोक 30 यार्ड सर्कलच्या वरतून खेळलाय. कनेक्शन प्रॉपर होतं परंतु तिथे डीप मध्ये सूरज पाटील तैनात आहेत. जोपर्यंत बॉल अडवतील फेकतील तद्वरती 2 धावा भेटतील आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. 11 वरती पोहोचते धावफलक. 20 बॉल मध्ये अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे. 20 बॉल आणि 50 धावा हे समीकरण आपण पाहतोय. 2 ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. फक्त 6 आल्या होत्या 2 ओव्हर मध्ये. त्यानंतर या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात आणि 11 झाल्यात. शंकर पवार यांचा हा बॉल ओव्हर पिच, त्याला मात्र त्याची दिशा दाखवली आहे. मिड विकेट बाउंड्री लाईन वरतून खेळत असताना हा बॉल मात्र षटकारासाठी चाललाय. 6 भेटतील आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 17 वरती पोहोचेल. मी विनंती करतोय 1 सेकंड अंपायर. बॉलिंग करणारा संघ आपला खेळाडू डगआउट सोडून तिकडे बसल्यात. कृपया जर आता आला नाही तर मग योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची दक्षता घ्या. सामना पुन्हा एकदा चालू करा. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. मागच्या बॉलवरती षटकार आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 2.5 चा खेळ संपल्यानंतर 17 वरती पोहोचली आहे. 17. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे लावड अपील केली परंतु ही अपील फेटाळली गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती लागल्यात 2 विकेटच्या साह्याने. आता तुम्ही पाणी मैदानावरती जिथे तिसरी वरती संपेल आणि संपली आहे मैदानावरती पाणी घेऊन जाऊ शकता. आता तुम्हाला मुभा आहे परंतु या अगोदर कोणीही डगआउट सोडू नका.